नमस्कार मंडळी, रूपास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी बनवणार आहे मटर पनीर मसाला. त्यासाठी आपल्याला लागणार वाटाणे 2 वाटी, कांद्याची प्युरी, टमाटरची प्युरी, पनीर, आलं पेस्ट आणि काही बाकी मसाले. चला तर मग आपण घेऊया बनवायला मटर पनीर. त्यासाठी आपल्या एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं आहे. तेलामध्ये पनीर आपण फ्राय करून घेऊया. पनीर चांगले फ्राय करून झाल्यानंतर आपण त्याला एका ताटात काढून घेऊया. पनीर फ्राय करून झाले की आपण लगेच त्याच्यात वाटाणे फ्राय करायला टाकणार आहोत. वाटाणे चांगले फ्राय करून घ्यायचे. आपण उकडून नाही घेतले वाटाणे, आपण वाटाणे फ्राय करत आहोत. कारण वाटाणे फ्राय केल्यामुळे ते लवकर शिजतात आणि वेळही वाचतो. म्हणून चला आता वाटाणे पण फ्राय करून झालेले आहे. ते पण एका ताटात आपण काढून घेऊया. चांगले आता वाटाणे काढल्यानंतर आता परत एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवू आणि त्याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकायची. ती टाकून झाल्यानंतर थोडी हलवून आपण केलेली कांद्याची प्युरी टाकूया. कांद्याची प्युरी लाल होईपर्यंत तिला चांगलं परतून घ्यायचं. म्हणजे थोडी कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा लाल होईपर्यंत. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत टमाटरची प्युरी. ती पण चांगली मिक्स करून घ्यायची आहे. टमाटरची प्युरी मिक्स करून चांगली हलवून घ्यायची. आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकूया. 2 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद. आता मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालं तर आपण त्याच्यात धने पावडर टाकूया 2 चम्मच, कांदा लसूण मसाला अर्धा चम्मच, पनीर मसाला 2 चम्मच टाकायचा आहे. आपल्याला जास्त पाहिजे तर आपण जास्तही टाकू शकतो. आता आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चांगला फ्राय झालेला आहे. आता आपण त्याच्यात फ्राय केलेला वाटाणा टाकूया. वाटाणा टाकून झाल्यानंतर आपण फ्राय केलेलं पनीरही टाकूया. पनीर टाकून झाल्यानंतर आता आपण त्याला चांगलं मिक्स करूया. मिक्स करून थोडंसं पाणी ओतूया ग्रेव्हीसाठी. चांगली ग्रेव्ही होते त्याच्यामुळे. आता आपण त्याच्यात कस्तुरी मेथी टाकूया. तर पुन्हा थोडं हलवून आता झाकण ठेवून 5 मिनटं तसंच ठेवायचं. तर 5 मिनटांनी आपण उघडून बघा. पनीर मसाला आपला तयार झालेला आहे. कसा झाला मला सांगा.